वंचित बहुजन आघाडी साकोलीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस विश्रामगृह साकोली येथे करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व प्रमुख वक्ते जितेंद्र मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका अध्यक्ष शीतल नागदेवे, प्रतिमा राऊत, मोरेश्वर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कल्पना सांगोडे, आम्रपाली मोटघरे, प्रीती मेश्राम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाला। जितेंद्र मेश्राम यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी जे काही गीत शायरी केली ते अतुलनीय आहे, त्याला तोड नाही। तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डीजी रंगारी यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। त्यांच्या एक शाहिरी 1000 भाषणापेक्षा कमी पडतात अशी त्यांची शाहिरी होती, असे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालक तालुका महिला अध्यक्ष शीतल नागदेवे यांनी केले, तर आभार प्रतिमा राऊत यांनी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाजसेवी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे कामगाराप्रती, समाजाप्रती जे विचार होते ते लाख मोलाचे होते। त्यांच्या फकीरासारखी कादंबरी आणि 15पेक्षा जास्त चित्रपटांच्या स्टोरी, कितीतरी लेखन हा खूप बहुमूल्य असा होता। आणि नेहमी म्हणायचे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर या समाजामध्ये कामगारांच्या आणि जनतेच्या विकासासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हावे यासाठी आंदोलन मोर्चे करून, त्यासोबतच 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 जानेवारी 1947ला मुंबईमध्ये भव्य मोठा मोर्चा काढून त्यांनी सांगितलं, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है। अशा प्रकारे एक तळमळ त्यांनी बोलून दाखवली आणि या देशातील तळागाळातील लोकांना न्याय मिळावा, हक्क अधिकार मिळावे यासाठी नेहमी त्यांनी लढा उभारला। म्हणून आज त्यांना अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी ही सभा या ठिकाणी आयोजित केल्या गेलेली होती। आज अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे, स्मृती दिवस आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। तर वंचित बहुजन आघाडी अण्णाभाऊ साठे हे एक शाहीर होते आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की भाषणापेक्षा, हजारो भाषणापेक्षा एकाची शायरी किंवा एकाचे संगीतमय कार्यक्रम, कव्वाली हा अतिशय प्रभावशाली असतो असं त्यांनी सांगितलं होतं। म्हणजे शायरीच्या माध्यमातून आणि संगीताच्या माध्यमातून आपल्या विचारांच्या, बाबासाहेबांच्या, महात्मा फुले आणि समाज सुधारणाच्या विचारात फार मोठा पगडा पडत होतो असं मत त्यांनी व्यक्त केले। आणि म्हणून त्यावेळेस ते गाजलेले बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे अण्णाभाऊ साठे हे खरोखरच त्यांनी जे काही विचार मांडले, त्यांनी जे काही शाहिरी केली की त्यांना तोड नाही, अशा पद्धतीचे आपले हे अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो वंचित बहुजन आघाडीतर्फे, विविध सामाजिक संघटनेतर्फे आणि त्यांना आम्ही सर्वांतर्फे श्रद्धांजली अर्पित। आज आम्ही इथे वंचित बहुजन आघाडी, त्याचप्रमाणे महामाया ग्रुपतर्फे आणि इतर सामाजिक संघटनेतर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीला आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। तर अण्णाभाऊ साठेंनी खूप जगातील म्हणा, देशातील आणि जगातील पण सगळ्या जे पददलित, म्हणजे आता पददलित न म्हणता जे गरीब आहेत अशा लोकांसाठी त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे। ते कवी होते, शाहीर होते, त्यांनी अनेक प्रकारचे लेखसुद्धा लिहिलेले आहेत। त्यांची जी तळमळ होती तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांनी खूप असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे त्यांनी आजही त्यांचे जे कार्य आहेत ते खूप प्रबोधनात्मक आहेत आणि ते म्हणजे गरजेचं आहेत आणि ती गरज आजही इथल्या लोकांना खूप आवश्यक आहे। तर त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार आजच्या लोकांनी सुद्धा आत्मसात केले पाहिजे, असे माझे थोडक्यात त्यांच्याबद्दलचे विचार आहेत। एवढंच बोलते मी।